बाय ॲक्सिडेंट लॉयर आहे मी. प्रत्येक पालकाचं किंवा विद्यार्थ्याचं जसं 11वी-12वीला सायन्स घेतल्यावर एक स्वप्न असतं, तसं की इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जावं. तर तसंच आमचंही स्वप्न होतं, माझंही स्वप्न होतं कुठेतरी इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला. त्यावेळेस फायनल इयरला मला असं वाटलं की मी UPSC करायला पाहिजे, स्पर्धा परीक्षेची तयारी करायला पाहिजे. मग त्याच फर्स्ट इयरचे 2 विद्यार्थी आणि थर्ड इयरचे 5 विद्यार्थी असे 7 विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही क्लास सुरू केला. लॉ झालेल्या विद्यार्थ्यांना भरपूर सगळ्या करिअर अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. बऱ्याच वेळेला लॉ करत असताना विद्यार्थ्यांना 2च गोष्टी माहिती असतात की काही विद्यार्थ्यांचा एक फोकस असतो, एक तर मी पुढे येऊन प्रॅक्टिस करेल, नाहीतर मी पुढे येऊन जज होईल. तर मला नेहमी वाटतं की एक लॉ ह्या विद्यार्थ्यांनी प्लॅन बी नेहमी ठेवावा. मला वाटतं रिटायरमेंट पण नाही याला रिटायरमेंट पण नाही, एक असं प्रोफेशन आहे. उलट आम्ही असं विनोदाने आमच्याकडे असं म्हटलं जातं, अ करिअर ऑफ द लॉयर स्टार्ट ॲट 60. शासन आरोपीची बाजू मांडण्याकरता सुद्धा त्याला एक वकील उपलब्ध करून देतात. पोलिसांना जर वकिलाचं का पटत नाही? नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. आज आपल्यासोबत वास्तव कट्ट्यावरती मनसोक्त गप्पा मारण्यासाठी गणेश सिरसाट अकॅडमीचे संचालक माननीय श्री ॲडव्होकेट गणेश सिरसाट सर आपल्यासोबत आहेत. सर, आपलं वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. खरं तर इंट्रोडक्शन देताना गणेश सिरसाट हे नाव ऐकलं तरी सर्व तुमचा परिचय विद्यार्थ्यांच्या किंवा आपले जे प्रेक्षक आहेत त्यांच्या डोळ्यासमोर येऊन गेलाच असेल. तरीही ज्यांना कुणाला सरांविषयी जास्त परिचय नसेल तर परिचय देणं अनिवार्य असेल. कारण एक ग्रामीण भागातला तरुण लॉ करण्यासाठी पुण्यासारख्या ठिकाणी येतो. आयएलएसमध्येच तुम्ही लॉ केलं आणि त्यानंतर UPSCची तयारी करण्यासाठी पुण्यामध्ये थांबतात. 2 वर्ष UPSCची तयारी करतात, परंतु स्वतःला ओळखून पुन्हा एकदा लॉच्याच विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी सर या क्षेत्रामध्ये वळतात आणि आजपर्यंत हे अध्यापन करत असताना 800 पेक्षा जास्त न्यायाधीश सरांच्या हातून घडलेले आहेत. 500 पेक्षा जास्त सरकारी वकील आणि बाकी लॉ क्षेत्रामधील जे काही अधिकारी असतील किंवा त्या क्षेत्रातले जे मान्यवर असतील त्यांच्या अध्यापनातून त्यांचं करिअर घडलेलं आहे. सर, खरं तर भारतामध्ये म्हणतोय मी, जर एकमेव एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या पदाला घाबरणारं कोणी असेल आत्ता सध्या तर ते आहे न्यायाधीश पद. कारण आजपर्यंत मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो, कोणालाच सोडलेलं नाही, परंतु आपल्याकडे अजूनही न्यायाधीशांना तो मान सन्मान आहे आणि ते न्यायाधीश घडवण्याचं काम तुम्ही करताय. ज्युडिशियरी म्हटलं की तुमचं नाव कुणाला माहीत नाही असं कुणीच नाहीये, परंतु आज तुम्ही 800 अधिकारी घडवलेत. पण एक ग्रामीण भागातला तरुण पुण्यासारख्या ठिकाणी येऊन 800 न्यायाधीश घडवतो, तर त्या तरुणाची पण माहिती या समाजासमोर जाणं गरजेचं आहे. सर, ग्रामीण भागातून पुण्यात आलात, हा प्रवास आम्हाला आवडेल ऐकायला. सर, तसं पाहिलं तर माझं मूळ गाव अहमदनगर अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर हे एक छोटंसं खेडेगाव आहे. माझं 10वी पर्यंतचं माझं शिक्षण तिथेच झालं. 11वी-12वीला मी पाथर्डी येथे 11वी-12वीचं माझं शिक्षण कंप्लीट करून 2004 साली मी ILS लॉ कॉलेज, ILS विधी महाविद्यालय इथे लॉला प्रवेश घेतला. 2004 ते 2009 या काळामध्ये माझं लॉ कम्प्लीट झालं. तसं पाहिलं तर लॉच करायचं वगैरे असं काही फिक्स नव्हतं, ठरलेलं नव्हतं. तसं काही ठरलेलं नव्हतं. बाय ॲक्सिडेंट लॉयर आहे मी. प्रत्येक पालकाचं किंवा विद्यार्थ्याचं जसं 11वी-12वीला सायन्स घेतल्यावर एक स्वप्न असतं, तसं की इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जावं. तर तसंच आमचंही स्वप्न होतं, माझंही स्वप्न होतं कुठेतरी इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला. पण थोडे CETला त्यावेळेस कमी मार्क्स पडले. इंजिनिअरिंग मेडिकलला गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागणं त्या मार्क्समध्ये शक्य नव्हतं आणि प्रायव्हेट कॉलेजला लागला जरी असता तरी त्यावेळेस थोडी परिस्थिती एवढी नव्हती की प्रायव्हेट कॉलेजची आपण फीज 5-5 वर्ष एवढी भरू शकू. आणि मग ज्यावेळेस इंजिनिअरिंग आणि मेडिकल हा ऑप्शन बंद होतो त्यावेळेस एकच पर्याय आणखी एक ओपन राहतो, तो म्हणजे लॉ. तर ते बाय ॲक्सिडेंट मग लॉला आलो. तर मग कुठे लॉ करायचं तर म्हटलं चांगल्या कॉलेजला जिथे असेल आपण तिथं करूयात. त्यामुळे मग पुण्या इथे येऊन लॉ करण्याचा निर्णय घेतला आणि फर्स्ट इयरला 2004 साली ILS लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि 2004 ते 2009 या काळात मी ते लॉ कम्प्लीट केला. त्यानंतर प्रॅक्टिस केली की नाही? 2009ला लॉ कम्प्लीट झाल्यानंतर काय असतं की पुण्यामध्ये आल्यानंतर पास आउट होता ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेच्या सर्कलमध्ये फिरतो
त्यावेळेस फायनल इयरला मला असं वाटलं की मी UPSC करायला पाहिजे, स्पर्धा परीक्षेची तयारी करायला पाहिजे. कारण त्यावेळेस मग स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड किंवा जे उत्तीर्ण अधिकारी झाले त्यांचे काही बुक्स होते, पुस्तक होते, ते वाचून की एक चांगलं सिव्हिल सर्व्हिसेस हे एक चांगलं करिअर आहे. त्यांची भाषणं ऐकून किंवा भाषणं म्हणण्यापेक्षा पुस्तक होते काही ते ऐकून म्हटलं आपल्याला आता UPSC करायला पाहिजे. भाषणं आमच्या 2009ला त्यावेळेस कमी भाषणं होते सर, त्यानंतर थोडे भाषणं वाढले आणि मग ते प्रयत्न केला, प्रामाणिक प्रयत्न केला. 2010, 11, 12 एक 2-3 वर्ष मी UPSCचं प्रिपरेशन करत होतो. प्रामाणिक प्रयत्नही केले, पण कुठेतरी चुका घडत गेल्या. जसं 2009-10ला पहिला अटेम्प्ट दिला, त्याच्यानंतर पॅटर्न चेंज झाला, CSAT आलं, मग त्याच्यात ॲप्टिट्यूड, मॅथ वगैरे ह्या गोष्टी आल्या आणि तिथे काही रिझल्ट येत नव्हता. माझे सोबतचे मित्र जे होत होते ते सिलेक्ट होत होते, रिकमेंड होत होते आणि मग म्हटलं कुठेतरी आपलं चुकतंय, मे बी अभ्यास आपण करत आहोत पण काहीतरी चुकतंय आणि मे बी या क्षेत्रात पुढे जात असताना आपल्याला आता स्वतःचा उदरनिर्वाह करणं पण खूप गरजेचं आहे. आणि मग आता किती वर्ष शिक्षण घेणार आपण? 1-2 वर्ष 3 वर्ष फुल टाइम प्रिपरेशन केलंय, तर मग क्लासेस सुरू करण्याचा माझा विचार मनात आला. ज्यावेळेस मी लॉ करत होतो त्यावेळेस माझं शिक्षण आदरणीय B. आव्हाड सरांनी माझं शिक्षण केलं आणि आपले B. आव्हाड लॉ क्लासेस होते B. आव्हाड सरांचे. त्यानंतर ते क्लासेस त्यांचे छोटे बंधू S. आव्हाड सरांनी कंटिन्यू केले आव्हाड लॉ क्लासेसने आणि त्यानंतर मग 2009ला S. आव्हाड सरांनी घशाच्या त्रासामुळे क्लास बंद केले, तर 1-2-3 वर्ष क्लास आपले बंद होते आणि मग 2010, 11, 12ला रिझल्ट येत नाही म्हटल्यानंतर मग मी क्लास सुरू करायचं ठरवलं आणि 2011 पासून मग मी क्लासेस कंटिन्यू केले आणि मग अभ्यास करत करत क्लासेस असं माझं शेड्यूल होतं, ज्याने आपल्याला 2 पैसे मिळतील आणि आपला अभ्यास पण चालू राहील. पण ते टीचिंगमध्ये जसा वेळ गेला, क्लासचा रिझल्ट चांगला येत होता, विद्यार्थी घडत होते, तर आपोआपच न कळत ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पाठीमागे पडला आणि मी या टीचिंग क्षेत्रामध्ये ॲडव्होकसीमध्ये करिअर कंटिन्यू केलं. पण ज्यावेळेस तुम्ही क्लास सुरू केला त्यावेळेस तुम्ही अभ्यास पण करत होते. हो. मग हे विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचायचे? कारण त्यावेळेस एवढं सोशल मीडियाचं वारं नव्हतं की एक मेसेज टाकला गेला विद्यार्थ्यांपर्यंत. नक्कीच. काय होतं की मी 2009ला पास आउट झालो होतो आणि मी 2009ला पास आउट होत असताना फायनल इयरला पण असताना 2010 साली ज्यावेळेस SC सरांची शेवटची बॅच होती, SC आव्हाड सरांची, त्या बॅचला मी ऑप्शनल सरांनी मला सांगितलं होतं की कोऑपरेटिव्ह लॉ फायनल इयरचा गणेश तू घे आणि आणखी एक ऑप्शनल सब्जेक्ट होता, तर तो मी मुलांना शिकवला होता आणि नंतर मग क्लास बंद झालेले होते. तर माझे कॉलेजचे जे ज्युनियर्स होते, जे मी 9लाच पास आउट झालो होतो, 11ला क्लास सुरू केला, तर माझे ज्युनियर आणखी कॉलेजमध्येच होते, तर तेच यायचे, तेच माझे कॉलेजचे ज्युनियर म्हणा आणि माझे मित्र पण म्हणा जे 3rd इयरला होते, ते 5-6 जण आले आणि म्हटले की मला शिकवा. मग 3rd इयरला आमच्याकडे होते 5 विद्यार्थी आणि 1st इयर BA LLBचा जो कोर्स होता त्याला 2 विद्यार्थी होते. मग ते म्हणायचे सर तुम्ही आम्हाला शिकवा. मग त्याच 1st इयरचे 2 विद्यार्थी आणि 3rd इयरचे 5 विद्यार्थी असे 7 विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही क्लास सुरू केला. ते टीचिंग पण व्हायची आणि माझा अभ्यास पण व्हायचा आणि मग तेच 5 विद्यार्थ्याचे करत करत पर्टिक्युलरली मग 2चे पर्टिक्युलरली 10, 5चे 10 असं करत करत मग तेच बॅच विद्यार्थी वाढत गेले. म्हणजे तुम्हाला एक सांगावंसं आवडेल की आपल्या क्लासचा अगोदरही ज्यावेळेस आव्हाड सर, SC आव्हाड सर, B. आव्हाड सर घ्यायचे त्यावेळेस अशी कुठे जाहिरात किंवा पब्लिसिटी नसायची आणि मी 2010-11 पासून घेतोय तरी कुठे अशी जाहिरात करायची गरज नाही पडली की जे आपले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या रेफरन्सनेच आपल्याकडे बऱ्याच वेळा विद्यार्थी येतात. म्हणजे मला एक सवय, नवीन विद्यार्थी आला की मी सहज त्याला प्रश्न विचारतो की कुणी पाठवलं आणि तो ज्या विद्यार्थ्याचं नाव सांगेल त्याला मी 100% ओळखत असतो. असं करत करत मग आज इथपर्यंतचा प्रवास आहे. कसं असतं, ज्यावेळेस आपण बाजारपेठेमध्ये एखादी वस्तू विकत घेत असतो तर ती माउथ पब्लिसिटीने जास्त तिची पब्लिसिटी झालेली असते. तसं तुमचं माउथ पब्लिसिटीनेच तुमच्या क्वालिटीची पब्लिसिटी होत होती. तुमच्या अर्थात आता नाव झालंय आणि आज या क्षेत्रामध्ये आपण नामी काफी आहे, त्याच्यामुळे जाहिरातीची गरज नाही किंवा काय. आता हे सगळं होत असताना ज्यावेळेस आता तुमचं सगळं लॉशी संबंध असलेली फील्ड, ज्यावेळेस लॉची डिग्री कंप्लीट होती त्यावेळेस तुमच्याकडे न्यायाधीश बनण्यासाठी विद्यार्थी येतात.
याच्या व्यतिरिक्त अजून काय काय करू शकतात, म्हणजे प्रॅक्टिस आणि न्यायाधीशची परीक्षा याच्या व्यतिरिक्त नक्कीच लॉ झालेल्या विद्यार्थ्यांना भरपूर सगळ्या करिअर अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. बऱ्याच वेळेला लॉ करत असताना विद्यार्थ्यांना दोनच गोष्टी माहिती असतात, की काही विद्यार्थ्यांचा एक फोकस असतो, एक तर मी पुढे येऊन प्रॅक्टिस करेन, नाहीतर मी पुढे येऊन जज होईल. पण लॉ झालेल्या विद्यार्थ्यांकरता ह्या दोनच अपॉर्च्युनिटीज नाही आहेत. प्रॅक्टिस हा एक पर्याय आहे, ज्युडिशरी हा दुसरा पर्याय आहे. पण या व्यतिरिक्तही प्रायव्हेट सेक्टरमध्ये म्हणा, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये म्हणा, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये म्हणा, बँकिंग सेक्टरमध्ये म्हणा, प्रत्येक सेक्टरमध्ये लॉ झालेल्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध आहेत. म्हणजे आपण काय म्हणतो, देशावर कुणाचं राज्य आहे तर देशावर कायद्याचं राज्य आहे. आणि मग प्रत्येक गोष्टी करता कायदा लागतो. आणि मग जेव्हा एखादी इन्स्टिट्यूशन उभा राहते आणि जर सगळं कायद्यावर चाललंय तर त्या इन्स्टिट्यूशनच्या लिगल बाजू सांभाळण्याकरता तिथे एक ॲडव्होकेट, वकील लागतात म्हणजे लागतात. बरोबर. म्हणजे असं कोणतं सेक्टर नाहीये, गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, पब्लिक कोणतंच, की ज्यामध्ये लिगल ऑफिसर ही पोस्ट नाही. मग अगदी बँकिंग सेक्टर असेल त्याच्यामध्ये लिगल ऑफिसरच्या पोस्ट असतील, मंत्रालयामध्ये लिगल असिस्टंट असतील, अंडर सेक्रेटरी असतील त्याच्यामध्ये पोस्ट आहेत, महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतील, अगदी पर्टिक्युलरली आदिवासी विभाग असेल किंवा बाकीचे कोणती समाज कल्याण विभाग असेल, प्रत्येक विभागाला लॉ ऑफिसर्स लागतात, सेक्रेटरी, अंडर सेक्रेटरी तिथे लागतात. त्याच्यानंतर JMFC जजची परीक्षा आपण देऊ शकतो, सरकारी वकील होण्याची परीक्षा आपण देऊ शकतो. त्यानंतर सहाय्यक धर्मदाय आयुक्त ही परीक्षा आपण देऊ शकतो, जिल्हा न्यायाधीश होण्याची परीक्षा आपण देऊ शकतो. क्रायटेरिया प्रत्येकाचे वेगळे आहेत. काहींना 3 वर्ष प्रॅक्टिस, काहींना 7 वर्ष प्रॅक्टिस, काही पास आउट झाल्या देता येतात. अशा खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ॲडव्होकेट लॉ कम्प्लीट झाल्यानंतर अपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्ही एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट फर्म्समध्ये जाऊ शकता, तुम्ही एखाद्या लिटिगेशन फर्म्समध्ये जाऊ शकता, किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या आपल्या PSU आहेत, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असतील, ONGC असेल, IOC असेल, यांच्या सुद्धा लॉ ऑफिसर्सच्या रिक्रुटमेंट असतात. त्यामुळे संधी अशा भरपूर सगळीकडे उपलब्ध आहेत. अच्छा, म्हणजे न्यायालयाच्या आवारामध्ये जे दिसतात त्याच्याही व्यतिरिक्त बाहेर बऱ्याच संधी आहेत. खूप संधी आहेत. न्यायालय आपल्याकडे एक ट्रॅडिशनल कन्सेप्ट असा आहे की लॉ झालं म्हणजे एकतर हा कोर्टात वकिली करणं, नाहीतर आता थोडाफार अवेअरनेस ज्युडिशरीचा होत आहे सर, थोडाफार अवेअरनेस ज्युडिशरीचा होत आहे. आपल्याकडे तर आणखी कॉर्पोरेट सेक्टर एवढं डेव्हलप नाही झालं, पण त्या व्यतिरिक्त प्रत्येक फील्डमध्ये लॉ ऑफिसर आहेत आणि प्रत्येक फील्डमध्ये करिअर त्याच्यामध्ये चांगल्या अपॉर्च्युनिटी उपलब्ध आहेत. बऱ्याच वेळा आपल्या विद्यार्थ्यांनी ते एक्सप्लोर पण केलेलं नसतं, रादर दॅन मला आपल्या विद्यार्थ्यांना हे माहीत पण नसतं ही सुद्धा एक अपॉर्च्युनिटी आपल्याला असू शकते. तर खूप सगळ्या संधी आहेत. हा प्रश्न विचारण्याचं कारणच ते होतं की वकिली लॉ करायचंय, पण लॉ केल्याच्या नंतर म्हणजे मलाही तेवढंच माहिती होतं की जे इतरांना माहिती आहे. लॉ करायचं म्हणजे एकतर तुम्ही वकिली करू शकता किंवा या परीक्षा देऊन तुम्ही जज होऊ शकता किंवा सरकारी वकील होऊ शकता, याच्या पलीकडे काही माहिती नसतं. त्याच्यामुळे आणि आजही ह्या जर गोष्टी माहिती झाल्या तर वकिलीकडे येण्याचा किंवा लॉकडे येण्याचा लोकांचा कल त्या उद्देशाने होईल. आज आपण पाहतो की वकिली फक्त नावासमोर ऍडव्होकेट लावण्यासाठी पण भरपूर लोक आता वकिली किंवा लॉला ऍडमिशन घेत आहेत आणि आता सध्या संख्या वाढली. बरोबर. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे की आता खूप लोक लॉ कडे वळत आहेत? आपण स्पर्धा परीक्षा क्षेत्रातली पण भरपूर आहेत. स्पर्धा परीक्षा क्षेत्रातली जी समजा विद्यार्थी असतील, तर मी तर बऱ्याच वेळा ज्यावेळेस UPSC मी करत होतो, MPSC जे आमचे मित्र असतील, तर मी त्यांना असं नेहमी म्हणायचो की तुम्ही MPSC UPSCचं प्रिपरेशन करत असताना साईड बाय साईड तुमचं लॉला ऍडमिशन असावं. ह्या प्रिपरेशनमध्ये 2-3 वर्ष जरी गेले तर साईड बाय साईड 3 वर्षामध्ये लॉ कम्प्लीट होईल आणि फक्त MPSC UPSC न पाहता आणखी एक करिअर ओपन होईल. बरोबर. म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये प्लॅन बी हा तर महत्वाचा असतो. 100%. समजा एखादा BA झालेला व्यक्ती समजा भाषण ऐकून UPSC करायला आलाय, आयुष्यातले 5-6 वर्ष त्याच्यात गेलेत आणि नाही सिलेक्ट झाला, तर मग त्याला करिअरला ऑप्शन काय? काहीच नाही, काहीच ऑप्शन नाहीये त्याला. मग ऍटलिस्ट जर त्यांनी व्यवस्थित प्लॅन बी करून इकडे समजा जसा UPSC सुरुवात करतोय तसंच साईड बाय साईड लॉला पर्टिक्युलरली ऍडमिशन घेतलं, थोड्या वेळामध्ये लॉ मध्ये अभ्यास करण्याकरता कमी रोज थोडा वेळ दिला तरी आपण परीक्षा त्याची पास होऊ शकतो व्यवस्थित. तर इकडे तुमचा 1 अटेम्प्ट किंवा 2 अटेम्प्ट होईपर्यंत रिझल्ट आला तर खूपच छान आहे, पण लॉ हा प्लॅन बी तयार होतो. बरोबर. समजा एखादा इंजिनियर व्यक्ती, डॉक्टर व्यक्ती तो UPSC करतोय, ठीक आहे, नाही झालं त्याचं UPSC, तो डॉक्टर आहे,
तो प्रॅक्टिस सुरू करेल. इंजिनियरची तर परीक्षा अशी तर जर 5-7 वर्ष याच्यामध्ये गेले त्याचे 7 वर्ष स्पर्धा परीक्षेत, तर तोपर्यंत तो टेक्नॉलॉजिकली आउटडेटेड झालेला असतो. कोणी विचारत नाही. म्हणजे त्याला नंतर परत प्लेसमेंट मिळणं खूप अवघड आहे. मग प्रोफेशनल करिअर आणखी जर काही असेल तर मला नेहमी वाटतं की एक लॉ ह्या विद्यार्थ्यांनी प्लॅन बी नेहमी ठेवावा. मला वाटतं रिटायरमेंट पण नाही याला रिटायरमेंट पण नाही, एक असं प्रोफेशन आहे. उलट आम्ही असं विनोदाने आमच्याकडे असं म्हटलं जातं, अ करिअर ऑफ द लॉयर स्टार्ट ॲट 60. खरं वकिलाचं करिअर वयाच्या 60 वर्षालाच सुरू होतं. कारण नवीन सुरू झाला तो की अगोदर तो किती अभ्यास वाचला तरी लोक कमी फी देतात. लोकांचा कन्सेप्ट असा की जेवढा सिनियर अनुभव वकील तेवढी फी जास्त, जेवढे केस पिकले तेवढे अनुभव जास्त. मग जेवढी जी फी आम्हाला तरुण वयात कष्ट करत असताना 1-2 वर्षाला मिळत होती, ती मे बी 60 नंतर प्रत्येक दिवशी पण मिळू शकते. बरोबर. त्यामुळे हे एक चांगलं करिअर आहे. नक्कीच. आणि बऱ्यापैकी कल वाढतोय आता तिकडे. त्यासोबत आता तुम्ही क्लासेस घेता, तुम्ही 800 पेक्षा जास्त जज घडवले, तुम्ही सरकारी वकील घडवले. पण आता जर नवीन खूप लोक लॉ करतायत, जर या क्षेत्रात यायचंय तर काय नक्की कशा पद्धतीने प्रोसेस असते, परीक्षा पद्धती कशी असते, काय सिलेबस असतो? आता आपल्याकडे जी पद्धत आहे किंवा जी परीक्षा आहे ती आहे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास किंवा ज्याला आपण JMFC असं म्हणूया. आतापर्यंत काय होतं की जर तुम्ही पासआउट झाले तर लगेचही तुम्हाला ती परीक्षा देता येत होती, ज्याला आम्ही फ्रेशर म्हणत होतो. पण माननीय सर्वोच्च न्यायालयाचं ऑल इंडिया जजेस असोसिएशनच्या केसमध्ये एक जजमेंट आलं यावर्षी मागच्या महिन्यामध्ये, आणि त्या केसमध्ये असं सांगितलं की ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास होण्याकरता 3 वर्ष प्रॅक्टिसचा अनुभव कंपल्सरी. म्हणजे आता ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट होण्याकरता तुम्ही पासआउट झाल्यानंतर सनद घेतल्यानंतर 3 वर्ष तुम्हाला वकिली करावी लागणार, आणि तो प्रॅक्टिसचा वकिलीचा अनुभव घेतल्यानंतर तुम्ही ही परीक्षा द्यायला इलिजिबल होणार. 3 वर्षानंतर तुम्ही इलिजिबल होणार आणि मग तुम्ही ही परीक्षा देऊ शकत होता. म्हणजे अगोदर कसं होतं की अगदी 21व्या-22व्या वर्षी पासआउट झाला की 23व्या वर्षी सुद्धा विद्यार्थी जज झालेले पाहिले. कालच्या रिझल्ट हो, खूप झाले 23व्या वर्षी. पण मग सर्वोच्च न्यायालयात ही पिटिशन पेंडिंग होती की जस्ट पासआउट झालेल्या मुलांना काही अनुभव नसताना तर न्यायाधीशाच्या पदावर बसवायचं का, त्याच्यावर खूप डिबेट झाले. काही उच्च न्यायालयाने आपलं म्हणणं सादर केलं की नाही, फ्रेशर मुलं चांगलं काम करतायत, त्यांना इलिजिबल ठेवा. काही उच्च न्यायालयाचं म्हणणं होतं 1 वर्ष प्रॅक्टिस कंपल्सरी करा. काही उच्च न्यायालयाचं म्हणणं होतं 2 वर्ष कंपल्सरी करा. काही उच्च न्यायालयाचं म्हणणं होतं 3 वर्ष कंपल्सरी करा. बऱ्याच पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये डिबेट झाल्यानंतर मग सर्वोच्च न्यायालयाने असं ठरवलं की नाही, ठीक आहे, आपण 3 वर्ष प्रॅक्टिस याच्यामध्ये कंपल्सरी करूया, आणि मग आता 3 वर्ष प्रॅक्टिस करून तुम्हाला ती परीक्षा देता येईल. अच्छा, मग कसं स्वरूप कसं असतं? ही स्पर्धा परीक्षा आहे, MPSC कंडक्ट करते. 3 टायर स्ट्रक्चर आहे, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. प्रिलिम्स ऑब्जेक्टिव्ह आहे, 12 विषय त्यामध्ये असतात. मेन्स आपली रिटर्न आहे, सब्जेक्टिव्ह आहे. हे जनरल असतात की फक्त लॉ? नाही, फक्त लॉशी रिलेटेड. ओके, म्हणजे लॉची एक्झाम फक्त लॉशीच रिलेटेड, फक्त लॉचे. म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये MPSC UPSC सारखं आमच्याकडे जनरल स्टडीज नसतो. ते सिलेबसमध्ये जनरल स्टडीज टाकलं का स्काय इज द लिमिट, एव्हरीथिंग बिलो द स्काय इज जनरल स्टडीज, मग ते फ्री हिट राहतो. तसं नाही. मी नेहमी सांगतो की आमची ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास ही सर्वात मोठी पोस्ट आहे. आम्ही सुपर क्लास 1च्या त्याच्या कॅटेगरीमध्ये जाते. पण ना स्पर्धा परीक्षेच्या याच्यामध्ये बाकीच्या परीक्षेच्या कम्पेअरली सोपी आहे. कारण आम्हाला 12 विषय आहेत, ते लॉचेच विषय आहेत, आणि तेच 12 विषय आम्ही लॉ करत असताना पण शिकलेलो आहेत. वेगळं काही नाही. आणि त्या 12 विषयामध्ये डीप किती विचारू शकतात, पण त्याच्या बाहेर काही नाही. तसं जनरल स्टडीज म्हणलं काही करा, लिमिट नाही. त्यामुळे परीक्षा सोपी आहे. त्या 12 विषयाच्या बाहेर काही विचारत नाही. प्रिलिम्सला तेच विषय आहेत, मेन्सलाही तेच विषय आहेत. जे प्रिलिम्सला आहेत तेच 12 विषय आहेत. 1-2 टॉपिक वेगळे फक्त. एक 3 सब्जेक्ट प्रिलिम्सला जे आहेत ते मेन्सला नाहीयेत, पण लॉच बाकी काही नाही. एक सिव्हिलचा पेपर असतो, एक क्रिमिनलचा पेपर असतो, 100 मार्क्सचा मेन्सला रिटर्नचा, आणि तिसरा टप्पा म्हणजे मुलाखत, ज्याला आपण इंटरव्ह्यू म्हणूयात. ही प्रॉपर स्पर्धा परीक्षा कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या अँगलने ही आहे. प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू, आणि परीक्षा MPSCच कंडक्ट करते. आणि मुख्य परीक्षेचं स्वरूप कसं असतं? मुख्य परीक्षेचं स्वरूप म्हणजे 2 पेपर असतात. एक सिव्हिलचा पेपर असतो आणि एक क्रिमिनलचा पेपर असतो. 100 मार्क्स करता पर्टिक्युलरली त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. क्रिमिनलला सुद्धा 100 मार्क्स करता प्रश्न विचारले जातात. मुख्य परीक्षेमध्ये
मग सिव्हिलमध्ये जजमेंट रायटिंग असतं, तुम्हाला एक प्रश्न जजमेंट रायटिंगवर येतो, रिटर्न एक्झाम असते. रिटर्न एक्झाम असते. म्हणजे एमपीएससीचं जसं मुख्य परीक्षा खूप वर्षापासून ऑब्जेक्टिव्ह आहे आणि आता ते सब्जेक्टिव्ह झालेले आहे. पण पहिल्यापासून जेएमएफसीची मुख्य परीक्षा ही पहिल्यापासून सब्जेक्टिव्हच आहे. एमपीएससीने मधल्या काळात बाकीच्या सगळ्या परीक्षा मेन्स त्या ऑब्जेक्टिव्ह केल्या, पण ज्युडिशरीची ऑब्जेक्टिव्ह केली नाही. पहिल्यापासून नाही, पहिल्यापासून ती डिस्क्रिप्टिव्हच आहे. कधी त्याच्यात बदल झाला नाही. आजही ती डिस्क्रिप्टिव्हच आहे आणि ती डिस्क्रिप्टिव्हच राहणार. कारण एमपीएससी जेएमएफसीची ज्यावेळेस परीक्षा येतो त्यावेळेस फक्त एमपीएससीला डिस्क्रिशनरी पॉवर नसतो, तर या परीक्षेवर हायकोर्टाचा कंट्रोल असतो. आमच्याकडे रिक्रुटिंग अथॉरिटी जी आहे हे हायकोर्ट आहे ज्युडिशरी करता. सो एव्हरीथिंग इज कंट्रोल्ड बाय हायकोर्ट. एमपीएससी फक्त सिलेक्टिव्ह बॉडी आहे. परीक्षा कंडक्ट करणं आणि विद्यार्थ्यांना सिलेक्ट करून रिकमेंडेशन लिस्ट पाठवणं. त्यामुळं लिहिणं गरजेचं आहे न्यायाधीशाकरता, जजमेंट रायटिंग वगैरे, म्हणून ती कधी ऑब्जेक्टिव्ह करण्यात आली नाही. आणि आताही ते ऑब्जेक्टिव्ह आहे आणि मुलाखत किंवा इंटरव्ह्यू हा तिसरा टप्पा असतो. ह्या 3 टप्पे पार करूनच तुम्ही न्यायाधीश पदावरती जाऊन बसू शकता. आणि सरकारी वकील जे असतात त्यांच्यासाठी पण परीक्षा असते. सरकारी वकिलांसाठी परीक्षा असते, तिला मिनिमम 5 वर्ष प्रॅक्टिस लागते. असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर हा एक पद आहे. 5 वर्ष तुम्ही प्रॅक्टिस करून ती परीक्षा देण्याकरता इलिजिबल होऊ शकता. ती सरळ सेवेमध्ये जाते. तिच्यामध्ये मुख्य परीक्षा जी लेखी असते, रिटर्न असते सब्जेक्टिव्ह, आणि मुलाखत, असे 2 टप्पे त्यामध्ये असतात. आणि तुम्ही आता जे सांगितलं की 2 मेन्सला जे 2 पेपर होते, एक सिव्हिल आणि एक क्रिमिनल, ज्यावेळेस तुम्ही वकिली करत असता तर आम्ही पाहत असतो की कोणी सिव्हिलचे मॅटर सांभाळत असतं, कोणी क्रिमिनलचे. आधीच ठरलेलं असतं असं का ते त्या वकिलांच्या मनावर असतं कुठं आपण कशात प्रॅक्टिस करणार? नाही, हे आपल्या मनावर आहे. अच्छा. लॉ करत असताना असं स्पेशलायझेशन काही नसतं सिव्हिल किंवा क्रिमिनल. पण ज्यावेळेस आपण पास आउट होतो त्यावेळेस आपण प्रत्येक प्रकारची केस घेऊ शकतो, सिव्हिल घेऊ शकतो, क्रिमिनल घेऊ शकतो. पण तुम्हाला ज्यामध्ये आवड आहे त्या प्रकारच्या केसेसमध्ये तुम्ही जास्त मन लावून काम करतात. त्या एका प्रकारच्या केसेस तुमच्याकडे जास्त यायला लागतात. काही कालांतराने असं होतं की तुम्ही त्या एका प्रकारच्या केसेसमध्ये खूप एक्सपर्ट होता, दुसऱ्या केसेस पाहायला तुम्हाला वेळ पण मिळत नाही आणि मग ते करिअर ऑटोमॅटिक त्या फील्डमध्ये घडत राहतं. पण असं काही बायफर्गेशन नसतं लॉ मध्ये. तरी पण आता तुम्ही बऱ्याच दिवसापासून तुम्ही स्वतः वकील आहात, बऱ्याच दिवसापासून तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात, 800 पेक्षा जास्त न्यायाधीश तुम्ही घडवले. मला काही जनरल प्रश्न असतात सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये, किंवा काहींना माहीत नसतात त्या गोष्टी. मला एक सांगा की एखादा जर आरोपी असेल, आरोपी म्हणतोय मी, आरोपी आहे, कुठेतरी सापडलाय, चोरी करताना सापडलाय, काहीतरी गुन्हा करतोय, पण त्याची परिस्थिती अशी नाही की वकील त्याला द्यायचा आहे. पण अशा सिच्युएशन मध्ये किंवा तो त्याला मागे पुढे कोणीच नाहीये, त्याचं वकीलपत्र कोण घेतं? नक्कीच, हा अतिशय एक सुंदर प्रश्न तुम्ही विचारला. सर्वोच्च न्यायालयाने आणि शासनाने 2 आपल्याकडे ऍस्पेक्ट असतात. जर एखादा आरोपीने गुन्हा केला आणि पकडला तर त्याला न्यायालय विचारतं किंवा तू एखादे ऍडव्होकेट्स एंगेज केलेले आहेत का. जर त्यांनी एंगेज केलेले नसतील तर लिगल एडमधनं शासन त्याला सेपरेट ॲडव्होकेट देतं. त्याला आम्ही डिफेन्स काउन्सिल असं म्हणतो. आणि शासन आरोपीची बाजू मांडण्याकरता सुद्धा त्याला एक वकील उपलब्ध करून देतात कोर्टामध्ये. आणि त्या पद्धतीने ती बाजू मांडली जाते. अतिशय अभ्यासू लोक पर्टिक्युलरली आहेत आणि ते व्यवस्थितपणे ती बाजू मांडतात. आम्ही काही मूवीमध्ये वगैरे पाहत असतो, आता अर्थात तो पार्ट वेगळा असतो, पण असतं की जो आरोपी असेल किंवा जो फिर्यादी असेल तो स्वतःची बाजू मांडू शकतो कोर्टामध्ये. काही केसेसमध्ये पार्टी इन पर्सन आपण म्हणतो, पण ते कोर्टाचा डिस्क्रिशनरी पॉवर असतो की पार्टी इन पर्सन अलाव करायचं की नाही. कायदा थोडा क्लिष्ट असतो, त्याच्यात टेक्निकॅलिटीज असतात. बरोबर. आणि एक सामान्य माणूस स्वतःची केस मांडतोय तर त्या टेक्निकॅलिटीज मध्ये त्याचं नुकसान होता कामा नाही, म्हणून त्याला कोर्ट आपण सजेस्ट करतं किंवा तुम्ही याच्यामध्ये ॲडव्होकेट्स तुम्ही द्या. पण समजा उच्च न्यायालयामध्ये काही वेळा एखादा व्यक्ती असेल, त्याचा अभ्यास चांगला असेल, त्याचं म्हणणं माझं पार्टी इन पर्सन आहे, तर काही वेळा तेही ऐकून घेतलं जातं. काही केसेसमध्ये पार्टी इन पर्सन अलाव केलं जातं. पण जेव्हा खूपच गुंतागुंतीचे असतात, टेक्निकॅलिटीचे असतात, समजा तुम्ही ग्राहक न्यायालयात गेले तर तुम्हाला ॲडव्होकेटची गरज नाही, तुमची बाजू तुम्ही स्वतःच मांडू शकता. कारण तुम्हाला जास्त चांगलं माहिती आहे की हे प्रोडक्टमध्ये नेमकं काय झालं, या सर्व्हिसमध्ये काय गोंधळ उडालेला आहे.
पण मग ज्यावेळेस एखाद्या सिव्हिलची केस असेल, एखादा दिवाणी किंवा फौजदारी दावा असेल, तर थोड्या गुंतागुंती असतात त्याच्यामध्ये कायद्याच्या, तर ते फक्त एखाद्याचं नुकसान होऊ नये त्यामुळे कोर्ट सजेस्ट करतो. बरोबर. आता मी बरेच वेळा पाहतो सोशल मीडियावरती दिसतं की तुम्ही बऱ्याच ठिकाणी लेक्चरसाठी जात असतात, नवीन कायदे बदललेत BNS. ज्यावेळेस तुम्ही आता पुणे पोलिसांसमोर पण तुम्ही ते प्रेझेंट केलं, काय नक्की काय बदल झाले, असे काही मेजर बदल आहेत? आपल्याकडे 1 जुलै 2024 पासून न्यू क्रिमिनल लॉ जे आहेत, नवीन फौजदारी कायदे आले, जे आपले इंडियन पिनल कोड भारतीय दंड संहिता होता 1860, तो रद्द करून भारतीय न्याय संहिता 2023 आला. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट जो 1872चा होता तो रद्द करून भारतीय साक्ष्य अधिनियम 2023 आला. आणि जो क्रिमिनल प्रोसिजर कोड CRPC होता तो रद्द करून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, असे 3 नवीन कायदे आले. जर पाहिलं तर भारतीय दंड संहितेमध्ये रद्द करून जो भारतीय न्याय संहिता आला, खूप काही मेजर चेंजेस नाही आहेत. एक 10 ते 15 ऑफेन्सेस नवीन ऍड झालेले आहेत आणि जे आउटडेटेड ऑफेन्स होते थग सारखे ते रद्द करण्यात आलेले आहेत. एव्हिडन्समध्ये पण थोडं जे टेक्नॉलॉजिकली जे चेंजेस झाले त्याच्यामुळे काही बदल ऍड करण्यात आलेले आहेत. मात्र जी प्रक्रियात्मक कायदा होता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हा जो नवीन आला तो CRPC रद्द करून, तर त्यामध्ये मात्र बऱ्यापैकी बदल आहेत. जिथं गुन्हेगाराला शिक्षा होण्याकरता गुन्ह्याच्या तपासामध्ये जी टेक्नॉलॉजी वापरली गेली पाहिजे, फॉरेन्सिक वापरलं गेलं पाहिजे, तर टेक्नॉलॉजीचा यूज, फॉरेन्सिकचा यूज वाढवलाय. खटले चालवण्यामध्ये डिले होऊ नये म्हणून डिले कसा कमी होईल आणि स्पीडी जस्टिस कसा मिळेल याकरता तरतुदी ऍड केलेल्या आहेत. त्यानंतर जे पीडित व्यक्ती आहे, व्हिक्टीम, त्याच्याही कायद्याने काळजी घेतली गेली पाहिजे. तर व्हिक्टीमच्या कंपन्सेशनच्या तरतुदी आहेत. त्यामुळे हा जो प्रक्रियात्मक कायदा आहे त्याच्यामध्ये मात्र बऱ्यापैकी मेजर्स आणि महत्वाच्या बदल त्याच्यामध्ये आहेत. अच्छा, तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना जर समजा आज तुम्ही प्रॅक्टिस करत नाहीयेत, तुमच्याकडे प्रॅक्टिस करणारे पण स्टुडंट्स प्रॅक्टिस आहे, मी जातो उच्च न्यायालयात काही वेळा जातो, त्याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस पण चालू आहे. पण जसा वेळ मिळेल तसा. आणि बाकी जे ज्युनियर्स आहेत ते सगळे मॅटर्स पाहतात. अच्छा, एक प्रश्न विचारायला हरकत नाही, पोलिसांचं वकिलाचं का पटत नाही? काय असतं की पोलिसांचं म्हणणं असतं की हे कायदा आम्हाला जास्त चांगला कळतं आणि लॉ ऑफिसरचं, ऍडव्होकेटचं म्हणणं असतं की नाही, तुम्ही जे करतायत हे चुकीचं करत आहेत. आणि मग आता कसं असतं की 2 हुशार लोक एकत्र आले की सर वाद होणं अपेक्षित आहे. तरी तुम्ही त्यांच्यासमोर लेक्चर द्यायला मी बऱ्याच ठिकाणी, अरे पुणे पोलीस असेल, पिंपरी चिंचवड असेल, माळशिरस असेल, महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा बार असोसिएशनला आणि पोलीस पर्टिक्युलर डिपार्टमेंटलाही नवीन कायद्याची ट्रेनिंग देत आहे वेगवेगळ्या ठिकाणी. आणि ते शासनाचंच होता GR की अवेअरनेस करता ट्रेनिंग प्रोग्राम्स अरेंज करण्यात यावे. आणि ते गरजेचंही होतं, कारण नवीन कायदे आलेत हे तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे. बदल काय होत आहेत हेही थोडं पोहोचणं तेवढंच गरजेचं होतं. बरोबर. कधी असं काही अडचणीच्या वेळेस सल्ला घेण्यासाठी तुम्हाला फोन येतात, वकील असतील किंवा पोलीस असतील? नक्कीच येतात. बऱ्याच वेळा डिपार्टमेंटचे ज्यावेळेस नवीन कायदे आले, 1 जुलै 2024ला नवीन कायदे आले, तर साहजिकच आहे पहा, काय होतं की आपल्याकडे ना पोलीस मशिनरी आणि पोलीस डिपार्टमेंटवर ताण खूप प्रचंड आहे पहा. म्हणजे पोलीस पॉप्युलेशन रेशो मॅच होत नाही. पहिल्यांदा कामाचा प्रचंड व्याप असतो आणि ज्यावेळेस नवीन कायदे येतात तर सगळी सिस्टीमच बदललेली असते ना. आणि ही अपेक्षित करणं खूप चुकीचं आहे की 3 नवीन कायदे आले, त्यात कायदे खूप क्लिष्ट आहेत आणि खरंच पोलीस कर्मचाऱ्यांनी ते सगळे वाचून काढले. हे थोडं अपेक्षित आहे. म्हणजे आमचा एखादा लॉचा विद्यार्थी पण टाळाटाळ करतो वाचूनंतर, जेव्हा केस येईल किंवा केस आल्यानंतर वाचू, केस आल्यानंतर आपण पाहू, हे होतं. मग त्यांनी सगळंच वाचलेलं आहे असं गृहीत धरणं काय आहे, चुकीचं आहे. मग काही वेळा काहीतरी कायद्याच्या एखादा क्लिष्ट प्रश्न असतो ज्यामध्ये काय आपण केलं पाहिजे याकरता नक्कीच नेहमी फोन येतो. एकदा रात्री मला 12:30 वाजता फोन आला. एक मुलगा होता आणि एक तृतीयपंथी होते, थर्ड जेंडर्स होते आणि ते एकत्र राहत होते. आणि त्यानंतर त्या मुलांनी जो थर्ड जेंडर किंवा आपण ज्याला तृतीयपंथी असं म्हणूयात, याला सांगितलं होतं की आपण एकत्र, ते लिव्ह इन मध्ये होते आणि आपण लग्न करूयात. आणि त्यानंतर त्यांचा वाद झाला. वाद झाल्यानंतर ते एक तृतीयपंथी आणि त्यांचे सगळे सवंगडी सोबती ह्या पोलीस स्टेशनला जाऊन बसले
आणि ते त्या सिनियर अधिकाऱ्याला म्हणायचे की नाही, की लग्नाचं आमिष दाखवून याने बलात्कार केला असा गुन्हा पर्टिक्युलरली दाखल करा. मला रात्री 12:30 वाजता मला 3-4 मिस कॉल पडले. एक सिनियर ऑफिसरचे मिस कॉल होते. मी पाहिलं, म्हटलं नक्कीच काहीतरी झालं असेल, नाही तर ते कॉल नाही करणार. म्हणले सर एक 5 मिनिटं डिस्टर्ब करतो फक्त. आता ह्या केसेसमध्ये म्हणे सर 376 किंवा रेप लावू का, बेसिकली ते जस्ट तो नवीन कायदा येण्याच्या अगोदरचा काही काळाचा इन्सिडेंट होता. मग असे प्रश्न निर्माण होतात. कारण समजा रेपची जर व्याख्या पाहिली तर रेप कॅन बी कमिटेड ओनली बाय मॅन अपॉन वुमेन. ओके, मग ह्या केसेसमध्ये हा रेप होईल की नाही, का 376 किंवा त्यावेळेस 377 होता अननॅचरल ऑफेन्स, आता तो डिलीट झाला, रिपील झाला. तर अशा कधी कधी क्लिष्ट प्रश्न निर्माण होतात आणि मग त्यावेळेस नक्कीच ते कॉल करतात. निश्चित. म्हणजे आजपर्यंतच्या तुमचा अनुभव, तुमचा अभ्यास याचा कुठंतरी नक्कीच वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील फायदा होतोय. निश्चित सर. थोडंसं आपण एक जनरल इन्फॉर्मेशन म्हणून, ज्यावेळेस तुम्ही न्यायालयात जाता किंवा कोर्टात जाता त्यावेळेस जे ड्रेसिंग असतं, म्हणजे वकिलांचं ड्रेसिंग वेगळं असतं, मान्य न्यायालयाचं ड्रेसिंग वेगळं असतं. काय त्याच्यामागे काय गुड आहे? काय आहे की आमचं ते प्रोफेशन आहे. ॲडव्होकेसी हा सर व्यवसाय नाही, हा प्रोफेशन आहे, हा बिझनेस नाही. आणि प्रोफेशन आणि बिझनेसमध्ये फरक आहे. म्हणजे तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो की समजा एखाद्या गावामध्ये किराणा व्यापाऱ्याचं दुकान आहे, त्याचा एक व्यवसाय आहे, तो त्याचा एक बिझनेस आहे. तर तिथं समजा एक सामान्य माणूस गेला आणि त्याने सांगितलं मला 1 किलो साखर पाहिजे. समजा तो दुकानदार म्हणाला किंवा 100 रुपये, समजा फॉर एक्झाम्पल 44 रुपये त्याची किंमत आहे, पण एक उदाहरण म्हणून आपण घेऊया, तो म्हणाला 100 रुपये. मग ह्या म्हटलं मी 50च आणले. तर त्याने त्याला 1 किलोचा जो पुडा दिला होता तो 1 किलोचा पुडा वापस घेतला आणि अर्धा किलोचा पुढे दिला. काही चुकलंय का? बरोबर आहे. पण आता त्याच ग्रामीण भागामध्ये एक डॉक्टर साहेब आहेत आणि डॉक्टर साहेब एक पेशंट तिथे गेला आणि पेशंट म्हटलं डॉक्टर साहेब मी थोडा आजारी आहे. डॉक्टर साहेबांनी त्याला तपासलं आणि म्हटलं याला सलाईन लावूयात आपण. आणि डॉक्टर साहेबांनी त्याला सलाईन लावलं. सलाईन चालू असताना पेशंट कॉटवर पडल्या डॉक्टरांना म्हणला डॉक्टर साहेब की ह्या सलाईनची फी किती? डॉक्टर साहेब म्हणे 100 रुपये. तो पेशंट म्हटलं पण डॉक्टर साहेब मी आणले 50च. आता डॉक्टरने काय म्हणायचं, याला अर्धच लावा रे, अर्ध काढा. नाही. मग बिझनेसमध्ये युअर परफॉर्मन्स इज सब्जेक्ट टू युअर रिटर्न्स. तुमचा तेवढा परफॉर्म केलं जेवढे रिटर्न्स भेटतात तरी चालतंय. पण प्रोफेशनमध्ये युअर परफॉर्मन्स इज नॉट सब्जेक्ट टू रिटर्न्स. यू हॅव टू परफॉर्म. यू आर बाउंड बाय द प्रोफेशनल इथिक्स. आणि तुम्हाला तुमच्या प्रोफेशनचे इथिक्स फॉलो करायला लागतात. आणि मग आमचं ॲडव्होकेसी प्रोफेशन रेग्युलेट करण्याकरता आमचा बार काउन्सिल ऑफ इंडिया किंवा ॲडव्होकेट ॲक्ट जो आहे त्याच्यानुसार बार काउन्सिल ऑफ इंडियाला अधिकार आहेत. आणि त्याच्यामध्ये मग हे डिसिप्लिन मेंटेन राहण्याकरता ड्रेस कोड वगैरे जे आहे ते प्रिस्क्राईब केलेलं आहे. अच्छा. आणखी एक त्याला जोडून की सॉरी मला माहित नाही त्याला काय म्हणतात ते, पण एक पांढरी पट्टी असते टाय सारखी, बँड. हा, बँड. त्याचं काय महत्व आहे? कारण ते बऱ्याच ठिकाणी तो ड्रेस कोड मध्येच प्रिस्क्राईब आहे, तो असलाच पाहिजे. ते कंपल्सरी आहे असं ऐकलं होतं, म्हणून तो प्रश्न नाही, तो असलाच पाहिजे. तो नसेल तर तुम्ही नाही. तो काय असतं की ड्रेस कोड तुम्ही जो आहे तो कम्प्लीट बार काउन्सिलने जो प्रिस्क्राईब केलाय तो असलाच पाहिजे. नक्कीच सर. खरं तर तुम्ही अकॅडमी मार्फत विद्यार्थ्यांना जे काय घडवताय, हजारो विद्यार्थी तुमच्या हाताकडून आजपर्यंत घडलेले. मला असं नाही वाटत की कुठलं असं कोर्ट असेल की तिथं तुमचा स्टुडंट नसेल. आणि खरं तर आज महाराष्ट्रामध्ये जर नाव घेतलं तर तुम्हाला कोणी ओळखत नाही असं नाहीये. आणि ते गरजेचं होतं, कारण आज कुठेही एखाद्या मोठ्या पदावरती जायचं असेल तर कोणतरी मार्गदर्शक लागतो आणि ते काम तुम्ही करताय. आज आम्ही पाहतो की MPSC UPSC मध्ये भरपूर क्लासेस आहेत, परंतु म्हणजे ज्युडिशरीमध्ये एकच नाव आम्हाला दिसतं, म्हणजे गणेश सिरसाट सर. सो खरं तुम्ही हे एक पुण्याचंच काम करताय. कारण आज जी न्यायव्यवस्था आपली चालते ती का चालते तर त्या लायक लोक त्या खुर्चीवरती बसलेले आहेत म्हणून, आणि त्यांना घडवण्याचं काम तुम्ही करताय. खरं तर एक ग्रामीण भागातून सर्वसामान्य कुटुंबात म्हणजे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं का नाही तर आपली आर्थिक परिस्थिती तशी नसते. तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी आलात आणि आज हे तुम्ही एक स्वतःचं विश्व उभा केलं. आज खरं तर आजचा हा पॉडकास्ट आपली ओळख होती म्हणून झालाय किंवा आणखी काय कारण म्हणून नाही. काही लोकांनी मला
सांगितलं की बाबा या व्यक्तीचा पॉडकास्ट झाला पाहिजे, यांचा हे त्या पॉडकास्टच्या लायक आहेत, म्हणून खरं आजचा पॉडकास्ट. खरं तर सर तुम्ही जे काम करताय ते खरंच खूप चांगलं आहे. ग्रामीण भागातून पुण्यासारख्या ठिकाणी येऊन करणं एवढं सोपं नाहीये. आणि आज तुम्ही खरं तर वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त सगळ्या गोष्टींची, सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि आपला प्रवास मांडला, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद. वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.